नोकरीपेक्षा धंदा करा. नक्की ना. काही पण धंदा करा. बाहेरून माणसं येऊन धंदा करते. खरे आपण आपल्या इथेच माणसं आपण नोकरी करते. कशाला आपण छोटा मोठा धंदा करून आपला घर परिवार पाळवायचे. अच्छा. काय मित्रांनो नमस्कार. आत्ता आपण आहोत लोअर परेल हा रोड आहे वेस्टचा इकडे येणारा, आणि इथेच बघू शकता आपल्या एक छोटासा मराठी व्यावसायिक आहेत लहानसे, आणि त्यांचा हा स्टॉल आहे सावंत सँडविच सेंटर म्हणून. तर आज आपण त्यांना भेट देणार आहोत आणि बघू शकता किती एकदम लहानसा स्टॉल आहे तो. पूर्ण खूप काही वस्तू ते इथे ठेवत आहे. तर आपण त्यांना आत्ता भेट देऊया. तर चला तर मग. दादा नमस्कार. काय नाव दादा आपलं? माझं नाव उमेश सावंत आहे. उमेश सावंत. दादा गाव कुठलं आपलं? नाशिक. नाशिकचे आत. अच्छा. आणि दादा कधीपासून व्यवसाय करता इथे? झालं 3 वर्ष. 3 वर्षापासून व्यवसाय करता. तर आम्ही बघतोय लहानसा स्टॉल आहे पण पूर्ण एकदम भरलेला आहे. तर काय काय ठेवतोय आपण इथे? सँडविच, पिझ्झा, बर्गर, दाबेली, समोसा, फ्रेंकी आणि चायनीज वेळ, शेवपुरी हे सगळे मी. अच्छा. आणि ह्या व्यवसायामध्ये आता 3 वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मदत घरून कोण कोण करतं? कोण नाही, एकटाच. अच्छा. आणि काय आपला इथला टायमिंग काय असतोय? टायमिंग आपला दुपारी 12 ते रात्री 10. अच्छा. दुपारी 12 वाजल्यापासून सुरुवात करतो आपण रात्री 10 पर्यंत. अरे वा, क्या बात आहे. तर दादा मला सांगा, आता लहानसा स्टॉल घेऊन तुम्ही व्यवसाय करतात, आपली मराठी माणसं असतात, आपण आपल्या चॅनलतर्फे आमचा प्रयत्न असतो की आपले मराठी व्यावसायिक जे लहान लहान व्यवसाय आपले चालू करतायत असं तुमच्यासारखे स्टॉलवर येते, तर त्यांच्या स्टॉलचं आम्ही प्रमोशन करायचं काम करतो. त्यांचा व्यवसाय जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर दादा मला एक सांगा, आपली मराठी माणसं आहे ती सहसा जास्तीत जास्त प्रयत्न त्यांचा असतो की आपल्याला नोकरी करायची. ठीक आहे. तर ते नोकरी करत असतात तर त्यांना लाज वाटत असते की आपण स्टॉलवर व्यवसाय करू का नको आणि तो चालेल का नाही. तर दादा खूप नोकरीपेक्षा धंदा करा. नक्की ना. काही पण धंदा करा. बाहेरून माणसं येऊन धंदा करते. खरे. आपण आपल्या इथेच माणसं आपण नोकरी करते. कशाला आपण छोटा मोठा धंदा करून आपला घर परिवार पाळवायचे. अच्छा. काही टेन्शन नाही. तुमच्या ह्या व्यवसायामधून तुम्ही तुमचं घर बीर सगळं चालवता. किती मुलं विलं तुम्हाला? माझे एक मुलगी एक मुलगा आहे. अच्छा. आणि किती? 13वीला आहे, मुलगा 11वीला आहे. मग ह्याच व्यवसायातून त्यांचं सगळं शाळेचं शिक्षणाचा खर्च विच तुम्ही करत आहात. क्या बात. तर हाच आहे की लहानसा व्यवसाय का होईना पण करा तुम्ही. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता दादा हे सँडविच ठेवतायत इथे दाबेली पण ठेवतायत, इथे समोसे आहेत, हे भेळपुरी, शेवपुरी, चायनीजचे आयटम आहेत, हे बरंचसं. हे माझं मेनू कार्ड आहे. हे दादांचं मेनू कार्ड आहे. तर बघू शकता की त्याच्यामध्ये किती आयटम ते ठेवत आहेत. आणि अच्छा पाटी पण आहेत. खूप सारे आयटम दादा ठेवत आहे. तर दादा इथे म्हणजे डिलिव्हरीसाठी बाहेर आपण कसं हे करतोय? इथे येऊनच खाताय की बाहेर घेऊन सर्व्हिस? डिलिव्हरी करत नाही. गिराकला सांगता तुम्ही फोन करून ऑर्डर द्या, मी बनवून ठेवतो, येऊन घेऊन जावा, तुमचे वेळ बचेल. हा. अच्छा. म्हणजे तुम्ही मोबाईल नंबर त्याच्यावर मेन्शन केलेला आहे. लोक तुम्हाला फोन करून म्हणजे जी ऑर्डर असेल ती तयार करतात आणि त्याच्यानंतर ते येऊन घेऊन जाऊ शकतात. अच्छा. मला एक सांगा, आता जर आपले आता कोणी घरचे प्रोग्राम बिग्राम असतील तर त्यांना जर ऑर्डर लागत असेल तर ती तुम्ही पुरी करू शकता का? असा काय चान्स भेटला तरी आपण करूया, काही टेन्शन नाही. हा ना. नक्कीच. तर मित्रांनो दादा आपले लहानसा व्यवसाय करतायत आणि 3 वर्षापासून व्यवसाय करत आहेत ते सक्सेसफुली एकदम. तर प्रयत्न करा की हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसापर्यंत पोचवा, जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत जाऊ द्या आणि त्यांचा व्यवसाय कसा वाढेल याच्यासाठी आपला नक्कीच प्रयत्न असणार आहे. तर आता आपण बघूया की दादा काय काय बनवतात. ठीक आहे. तर त्याच्यातून दादा आम्हाला काय तुम्ही हे करू शकता ट्राय करायला? सँडविच कोणता सँडविच म्हणजे तुमच्या आवडीने? नाहीतर वेळ आहे तर ठीक आहे, नाहीतर फटकन आपला दाबेली देतो. अच्छा. तर सँडविच आपण ट्राय करूया. ठीक आहे. तर कसा बनवताय मला जरा दाखवा. ठीक आहे. तर या मित्रांनो बघूया की दादा आपले कसे कसे सँडविच बनतोय दादांचा आपल्या. तर आपल्या सावंत दादांचा आता सँडविच बनत आहे. पहिल्यांदा त्यांनी आता ब्रेड घेतलेला आहे, त्याला मस्तपैकी कटिंग विटिंग करून घेत आहे. आपल्या ह्या एरियातले भरपूर आपण व्हिडिओ काढलेले आहेत आणि लोकांपर्यंत आम्ही पोचवायचा प्रयत्न करतो आणि खूप चांगला प्रतिसाद पण येते. तर आमचा नक्कीच प्रयत्न असतो आहे की आपल्या मराठी माणसापर्यंत सगळ्या हा व्यवसाय तुमचा पोचला पाहिजे आणि लोक इथपर्यंत आलीत पाहिजेत. आपण जर दादा आपल्या मराठी माणसाचे व्यवसाय असे लोकांपर्यंत पोहोचवले नाहीत तर पुढच्या वेळेला, आता वरळीमध्ये आपण आहोत बरोबर, वरळीमध्येच मराठी माणूस आता कमी व्हायला लागला आहे की नाही?
तर जो आहे उरलेला आहे त्याला पण आपल्याला जास्त करायचं, आपल्याला काम करायचं आहे इथे. तर इथे बघू शकता दादानी काकडी कापली, टोमॅटो कापला आहे, कांदा कापला आणि आता बटाटा कापत आहे. मित्रांनो, व्यवसाय कुठलाही लहान नसतोय, त्याला फक्त तुम्ही कशा पद्धतीने करताय हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी नेहमी इथून दादांना बघितलं आहे त्यांचा व्यवसाय कसा चाललेला असतो. संध्याकाळी एकदम झुंबड उडालेले असते, दादांचं तोंड पण दिसत नाही. तर खूप बरं वाटतं की खरंच आपला मराठी माणूस कुठेतरी पुढे जातो आणि मराठी पाऊल पडतंय पुढे. हे खऱ्या अर्थाने या आपल्या चॅनलच्या सारखंच त्यांना ते शीर्षक बरोबर त्यांना लागू पडते. हा कोणता सॉस आहे दादा? हा ग्रीन चटणी, हा हा लसूण चटणी, लसण चटणी आहे. ओके. आणि टमाटर केचप, हा टमाटर. ओके. तो वरून टाकायला 2 लागेल. हां. तर दादांचा हा आपला सँडविच तयार झालेला आहे. छान पद्धतीने एकदम त्याने डेकोरेट पण केलेलं आहे दादा, खूप छान. तर टेस्ट आपण करूया. चव एकदम अतिसुंदर, एकदम सुंदर आहे. बघा, तुम्हाला मी वेगळं काही सांगणार नाही की टेस्ट खूप वेगळी आहे, हे आहे ते. बघा, तुम्ही कुठे पण जे सँडविच खाताय ह्याच्या चवी नॉर्मली सेमच असतात, पण सगळ्यात महत्त्वाचं याच्या टेस्टमध्ये आपल्या मराठी माणसाची त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे. त्याच्यात हे बरं वाटतं की आपण मराठी माणसापासून, आपल्या माणसापासून घेतो आहे. ठीक आहे. तर ह्याच्यात वेगळं पण काही नसतं. आपण आत्तापर्यंत जे काय खरेदी करतो आहे परप्रांतीयापासून खरेदी करतो आहे आणि त्यांना मोठं करतो आहे. तर आमचा पण प्रयत्न हाच आहे की आपल्या माणसाकडून खरेदी करा, आपल्या माणसाला मोठा करा. तर मित्रांनो, सगळ्यांना विनंती करेल, हात जोडून विनंती करेल की आपल्या मराठी माणसांना मोठं करा. या वरळीमध्ये पण आपली मराठी माणसं आता कमी होत आहे, त्यांना कुठेतरी भक्कम व्हायला मदत करा. आणि असेच लहान लहान व्यावसायिक आपले मराठी आहेत, त्यांचे व्हिडिओचं आम्ही प्रमोशन करत असतो. चॅनल जर तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून होतं आहे कसं की आपला चॅनल जास्तीत जास्त मोठा होईल आणि असेच आपले लहान लहान व्यावसायिक आहे त्यांना आपण मोठं करायला एक मोठा आपला समूह तयार होईल. तर मित्रांनो, आज परत एकदा तुमची हे घेतो की परत एकदा भेटूया आपण अशाच लहान लहान आपले व्यावसायिक आहेत त्यांचं व्यवसायाचं प्रमोशन करण्यासाठी. नमस्कार दादा, नमस्कार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या व्यवसायासाठी. आभारी. नमस्कार दादा.